राधे राधे. आनंद किंवा सुख ह्या दोन्ही गोष्टी असतात, त्या निर्भेळ कोणालाच मिळत नाही, हे सगळ्यांनाच माहिती. आनंद असेल तर त्याला थोडीशी दुःखाची झालर असतेच. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हे येतं, पण आता आपल्याला निवडायला लागतं की आपण यातलं काय निवडायचं, कुठल्या बाजूने, कुठल्या दृष्टिकोनाने बघायचं. त्यासाठी एक मी ना छान उदाहरण देते बरं का. ते गौर गोपालदासांनी सांगितलेलं आहे, फार सुंदर आहे. एक 90 वर्षाची बाई असते, अगदी चांगलं 60-70 वर्ष संसार वगैरे झाल्यावर तिचे मिस्टर नुकतेच वारलेले असतात, तरी ती व्यवस्थित अगदी छान राहते, समाधानी आयुष्य जगत असते. मस्त अगदी तयार होऊन वगैरे अशी राहते नेहमी, कधी अशी दुःखी वगैरे राहत नाही. पैसे वगैरे भरपूर असतात, मोठा बंगला असतो, पण तिला मूलबाळ नसतं. मग एकटी जेव्हा ती होते त्यावेळेला ती ठरवते की आता आपण एखाद्या वृद्धाश्रमात जायचं. त्याप्रमाणे ती एका वृद्धाश्रमात एक खोली बुक करते आणि तिकडे ती जाते. तिच्या घरातल्या त्या श्रीमंतीपुढे ती खोली, ती रूम काहीच नसते. तर तिकडची जी अटेंडंट असते किंवा मॅनेजर असते, तर तिला माहिती असतं ना इतकी परिस्थिती. तर तिला विचारते की इथे तुम्ही राहू शकाल का, म्हणजे हे असं आहे. ती म्हणली हो. तर म्हणे कसं काय तुम्ही इथे राहू शकाल. तर म्हणे हे चांगलं आहे, हा सोफा चांगला आहे, फर्निचर चांगलं आहे, इकडची माणसं चांगली आहेत, ह्याचा विचार मी नाही केला. मला आता चांगलं आनंदी राहायचं आहे, हा मी विचार करते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत जरी मला पटो घेऊन त्यातनं आनंदच मी शोधणार. आपण सुद्धा असंच केलं पाहिजे नाही का. त्यामुळे आपण पण आनंदी आणि सुखी होऊ. एक गृहस्थ असतात, ती काय करतात मी ते स्टेशनवर, बस स्टॉपवर असे ते बसायचे आणि समजा बघितलं कोणी एखादा दुःखी आहे, एखादा म्हणजे उदास बसला आहे, तर त्याच्याजवळ जायचे. तसे ते एकाजवळ जातात. आणि तर काय रे बाळा, काय झालं तुला, वयस्कर असतात ते. तर ते म्हणले की माझे वडील वारले हो 2 महिन्यापूर्वी, खूप मी दुःखी आहे. तर चांगला 27-28 वर्षाचा मुलगा असतो तो. मग ते लगेच म्हणतात, काय सांगतोस, पण तुला काय सांगू, मी तर 3 वर्षाचा असता माझे वडील वारले, मग मी कसा जगलो असेन. मग तुला 27 वर्ष वडिलांचा सहवास मिळाला. त्याला लगेच बरं वाटतं आणि थोडासा आनंद म्हणजे समाधानी होतो, तो जातो. दुसऱ्या कोणाकडे ते असं दिसलं की ते परत तिकडे जाऊन त्यांना विचारायचं, काय झालं. ते जे दुःख सांगायचं ना, त्याच्यापेक्षा डबल दुःख ते त्या व्यक्तीला सांगायचं आणि त्या व्यक्तीला मग अरे बापरे, हो का, म्हणजे माझ्यापेक्षा दुःखी हे आहेत असं. ते त्यांची हे जे पद्धत होती, ती काय जे रोजच्या जीवनात जे करत होते ते ना एक व्यक्ती बघत होती. तर त्याला आश्चर्य वाटतं, तो प्रत्येक ह्याच्यात हे असं कसं बोलतात. तर मग एकदा काय करतात, ते म्हणतात आता ह्याच्या मागे जाऊया, काय ह्याचं कारण हे बघूया आपण, असं का हा माणूस करतोय. म्हणून एकदा ते चालतात थोडे, ते जे गृहस्थ असतात त्यांच्या मागे हा पण माणूस चालतो. जरा वेळाने एक मोठी गाडी येते, अगदी मर्सिडीज वगैरे अशी, तर त्यात ते बसतात. हा रिक्षा घेऊन त्यांच्या मागे जातो. एका मोठ्या बंगल्याच्या इथे ते उतरतात आणि ते आत जातात. हा पण आत जातो आणि ते त्याला म्हणतात, कोण तुम्ही, या बसा. तर म्हणे मी गेले काही दिवस तुम्हाला बघतोय, तुमची परिस्थिती एवढी चांगली आहे, एवढी गाडी आहे, मग तुम्ही असे का फिरता, असं का करता. तर ते म्हणले की मी हे एक व्रत घेतले की आजकाल कसं होतं, दुसऱ्याच्या दुःखाला अनेक जण आपलं सुख समजतात. दुसऱ्याचं काय वाईट झालं की आनंद होतो. पण मी विचार केला की मी असं करणार की एखाद्याचं जर दुःख असेल तर त्याच्यापेक्षा जास्त जर दुःख मी सांगितलं तर समोरच्याचं दुःख कमी होतं. का बाबा हां, जगात आपल्यापेक्षा पण दुःखी, आपल्यापेक्षा पण निराश लोक जगात आहेत. आणि असं जेव्हा त्यांना वाटतं तेव्हा त्यांना थोडंसं समाधान, आणि हेच समाधान द्यायचं मी प्रयत्न करतो, म्हणून मी रोज असा करतो. बघा जगात काय काय
आणि किती चांगल्या वृत्तीचे पण लोक असतात. म्हणजे आनंदी राहायचं असेल ना, तर एक 2-3 असे पॉईंट्स आहेत जे मी तुम्हाला सांगते. आपण प्रयत्न करूया, जमतंय का आपल्याला बघूया. शक्यतो ना समोरच्याचा तिरस्कार करायचा नसतो, करू नये. कारण काय माहिती आहे का, शेवटी हे आयुष्य खूप छोटं आहे. शाहरुख खानच्या पिक्चरसारखं कल हो ना हो. मग कशाला एखाद्याचा एवढा तिरस्कार, एवढा राग करायचा. त्याने जर का तो सोडून दिला तर आपण बरेचसे आनंदी होऊ शकतो. नंतर कंपॅरिझन. कंपॅरिझन कोणाशीच करायची नाही, कारण आपण आपली बेस्ट कॉपी असतो. आपल्यासारखं दुसरं कोणी नाही. मग कंपॅरिझन कशाला करायची. आपण कसं आपलं बेस्ट कॉपी देऊ शकू ह्याचा विचार करायचा आणि कुठल्याही परिस्थितीत घाबरायचं नाही. कारण रात्र झाली की दुसऱ्या दिवस उजाडतो, सूर्य येतो, हे तर कधीच विसरायचं नाही की रात्रीच्या गर्भात उद्याचा उशक्का आला आहे असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे प्रत्येकाने हा विचार करायचा की आज जरी मी दुःखात आहे, आज जरी मला त्रास आहे, आज जरी मला संकट आली असतील, तर ह्याच्या पुढे मला नक्कीच चांगला सूर्यप्रकाश येणारे आनंदी आयुष्य जाणार आहे. हे आता हा म्हणजे मी आजकाल जे डिप्रेशनचे एवढे लोक बघते की आम्ही दुःखी आहोत, आम्ही दुःखी आहोत. तर त्या 90 वर्षाच्या आजींसारखं आपण सुखी राहायचं आपण ठरवलं पाहिजे. असं त्याने आपल्याला आनंद जास्त मिळतो आणि आपण जास्त सुखी होतो. अच्छा, आता मी सांगितलं आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याने म्हणजे खूप छान वाटतं. आपला चेहरा खूप तजेलदार दिसतो. हां, बघा करून. मी माझंच सांगते म्हणजे तुम्हाला. त्याने सकाळी आपण चहा करतो ना, चहा केल्यावर दूध जेव्हा ओततो, तेव्हा बघा किती जरी त्या पिशवीतलं दूध जरी ओतलं, तरी थोडासा क्रीम राहतं ना, ते असं मी रोज हाताला घेऊन सकाळी धुवते चेहरा. त्याने चेहऱ्यावरचे जे रिंकल्स असतात किंवा जे काही ब्लॅक स्पॉट्स असतात ते थोडे कमी होतात. रेग्युलर करायचा हाताला, चेहऱ्याला बघा करून त्याचा नक्कीच फायदा होतो. कारण मी करते, रोज करते. आज मी जवळजवळ 70 प्लस वर्षाची आहे. नंतर समजा तुम्हाला घाईत जायचं आहे बाहेर, कुठेतरी चांगल्या पार्टीला जायचं आहे, लग्नाला जायचं आहे, फंक्शनला जायचं आहे आणि आपल्याला ब्युटी पार्लरला जायला वेळ नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर एक अतिशय म्हणजे पॉवरफुल उपाय सांगते मी तुम्हाला. टॅमॅटो असतो, तोची एक स्लाईस घ्या, त्याच्यावर थोडी साखर, थोडं लिंबू आणि मध असेल तर घाला. निघायच्या आधी 1 तासभर आधी त्याला मस्त चेहऱ्याला एकदम मसाज करा 1-2-4 मिनटं आणि गार पाण्याने ते स्वच्छ धुवा. 10 मिनटात तुमचा चेहरा तुम्ही ब्युटी पार्लरला जाऊन काय होणार नाही इतका सुंदर होतो. तर नक्की हे 2 घरगुती प्रयोग आहेत जे ऑफकोर्स मी करतो ते बरेच वेळा, कारण मी ब्युटी पार्लरला जात नाही. तर बघा ट्राय करून, फायदा नक्कीच होईल. राधे राधे.